नमस्कार मैत्रिणींनो, शिवकन्या क्रिएशन मध्ये स्वागत आहे. आज आपण 36 इंचाची कटोरी ब्लाउज कटिंग पाहणार आहोत. बिना अस्तरवाला आहे ब्लाउज हा. तर ह्याची लेंथ आहे 13.5. आपण 1 इंच प्लस करणार आहोत. 13.5 तर 14.5 वर मार्किंग करायचंय. 14.5 आणि 6 इंचावर मार्किंग करायचंय ह्याच मुंडा खोलीचं. इथे पण 14.5 वर मार्किंग करायचे आणि 6 इंचावर मुंडा खोलीचं. हे दोन्ही आपण जोडून घ्यायचेत. इथे शोल्डर साठी आपण माप टाकणार आहोत 5 इंचाचं. 5 इंचावर मार्किंग करायचे. इथे पण 5 इंचावर. इथे चेस्टचा चौथा भाग 9 इंचावर मार्किंग केले. हे 1.5 इंच मार्जिन आणि कमर 8 आहे तर 9 इंचावर म्हणजे 1 इंच टक्स साठी घ्यायचे आणि 9 इंचावर मार्किंग करायचे आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन साठी. हे इथे जोडून घ्यायचंय आपण. सव्वा इंचावर मार्किंग करायचंय. 6च निम्म म्हणजे 3 इंचावर इथे मार्किंग करून आपण मुंडा खोलीचा शेप द्यायचा आहे. आणि आपण मुंडा खोलीचं किती माप येते हे पाहायचंय. नंतर ह्याच्यातून आपण शोल्डर साठी 8 आहे तर 8.5 येते तर अर्धा इंच आपण बरोबर इथे वरती शोल्डर साठी जाणार आहे. आणि बॅक गळ्याचं पण माप टाकायचंय आपल्याला. इथे 3 इंचाची तयार पट्टी आहे तर आपण 1 इंच प्लस करणार आहोत आणि 4 इंचावर मार्किंग करायचं. इथे शोल्डर तयार 2 इंचच आहे तर 3 इंचावर मार्किंग करायचंय आपण. आणि इथे आपण 2.5 इंचावर मार्किंग करून शेप द्यायचं. हे आधी जोडून घ्यायचंय. इथे आपण अर्धा इंच बाहेर जायचंय आणि हा शेप द्यायचा आहे गळ्याचा. आणि ते आपण टक्स साठी आता हे 9 आहे तर आपण निम्म घ्यायचे. इथे आपण बाहीसाठी मार्किंग करायचंय. तर बाहीची उंची आहे 4.25. ह्याला अस्तर नाही तर आपण 1 इंचाच्या आतमध्ये पट्टी लावायची आहे हात शिलाईसाठी. इथे आपण कपडा बरोबर करून घ्यायचा आहे आधी. आणि हे मार्किंग
इथे 6 वर मार्किंग करायचे. आपण आतमध्ये पट्टी दुसरी लावणार आहोत तुरपाईसाठी. इथे आपण 3 इंचावर मार्किंग करायचे. इथे 9 इंच, इथून वर 1.5 इंचावर मार्किंग करायचे. इथे आपण 6 इंचावर मार्किंग करायचे इथे, आणि हे 1.5 इंच. नंतर आपण हा पुढचा शेप कटिंग करणार आहोत शिलाई करताना. इथे कटोरीचा साइड पार्ट आणि कटोरी आपण काढणार आहोत. त्याच्यासोबत एक पट्टी पण भेटेल इथेच आपल्याला. बॅक पार्ट जशाच तसा इथे आखून घ्यायचा आहे. हे 5 इंच आणि इथे आपण 6 इंचावर मार्किंग आहे आपलं मुंडा खोलीसाठी. इथे पण 5 इंचावर मार्किंग आहे. आपण तिथे 1.25 इंचावर मार्किंग केलेलं, तर इथे आपण आता 1 इंचावर मार्किंग करायचं हे मुंडा खोलीसाठी, फ्रंट पार्ट साठी. इथे आपण 5.5 वर कटोरीसाठी मार्किंग करायचे. आणि शोल्डर आपलं तयार 2 इंचच आहे, आपण 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. इथे 2.5 इंचावर मार्किंग करायचे. आणि हा गळ्याचा इथे शेप द्यायचा आहे आपल्याला. इथून आपण 2.5 इंचावर मार्किंग करायचे. इथे पण 2.5 आणि हे जोडून घ्यायचे. इथे 6 इंचावर मार्किंग करायचे. इथे आपण 1/2 इंच वरी जायचे आणि इथे कटोरीसाठी आपण शेप देणार आहोत. इथे आता 5 इंचावर हा कटोरीचा शेप द्यायचा. आणि हा साइड पार्ट भेटून जाईल आपल्याला. हा तरी पण एकदा चेक करायचं आपला साइड पार्ट छोटा तर नाही ना होत. तर नाही होत, हा बरोबर आहे. अर्धा इंच वरती, अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिलाईसाठी ते. हे आता कट करून घेते.
कटोरी शेप आहे. आपण कटोरी वाढवून घ्यायचे. हा कटोरीचा साईड पार्ट. योगपट्टी आपण नंतर काढणार आहोत. आधी कटोरी वाढवून घ्यायची आपल्याला. जशी कटोरी आहे तसं आपण एकदम आखून घ्यायचे. इथे आपण साईडला 1.25 इंचावर मार्किंग करणार आहोत. हे 1.25 इंच आणि ह्या साईडला पण आपण 1.25 इंचावर मार्किंग करायचे. इथे आपण 1 इंचावर मार्किंग करायचं. 1/2 इंचावर इथे 1/2 इंच आणि आपण शेप द्यायचा आहे. इथे पण आपण 1/2 इंचचा आणि हे जोडून घ्यायचे. आता हे कटोरीचं किती 5.5 आहे, तर आपण इथे पण 5.5 वर मार्किंग करायचे. आणि हे कटोरी आपली किती 6 इंचाची आहे ना, तर 6 इंचाचा आपण निम्मा म्हणजे 3 वर मार्किंग करायचे आणि तिथे सरळ 1.5 इंच खाली वाढवून घ्यायचे. इथे पण आपण कटोरीचं, याच्यामुळे आपली कटोरी लहान मोठी नाही होणार. चला तर मग ही कटोरी आता कट करून घेते. हे आपली कटोरी झाली. इथे आपण 3 इंचचा पाहू शकता. एकदम कटोरी थोडीशी जास्तीची येते, हे आपण शिवताना होऊन जाईल ते ऍडजस्ट. आता राहिली योगपट्टी. इथे आपण गळ्यासाठी पट्टी काढणार आहोत. हा एक मिनिट. पिला कौन सा पीला? यहाँ पे समझ में आएगा, देखो. इसमें का पीला रहेगा.
फॉल ना हाँ। है कि नहीं, वो देखना पड़ेगा। पीको में, इसमें पीको करना है। कल दूंगी तो चलेगा ना? पीको हाँ चलो कल। कल लेके जा। कितना? हाँ भाभी वो कलर का तो नहीं है ना, देखो थोड़ा हल्का है ये, देखो कल ले लो ना, अर्जेंट नहीं होगा तो। दे दे तो दूसरा में लगा लूंगा ना। हाँ देख लो कौन सा।